मित्रांनो, आता घर बसल्या आधार कार्डवर मिळवा 2 लाख रुपये फक्त 24 तासाच्या आत तुमच्या खात्यात येणार। आधार कार्डवर तुम्हाला आता मिळणार आहेत 2 लाख रुपये। आत्ताच तुम्ही मित्रांनो अर्ज करा। तर नमस्कार मित्रांनो, आजकाल प्रत्येक व्यक्तीला आधी ना कधी तातडीच्या अधिक आर्थिक मदतीच्या आवश्यकता भासते। अशा परिस्थितीत आधार कार्डवर लोन मिळवणे एक सोपी आणि जलद प्रक्रिया बनली आहे। विशेषतः जर आपल्याला 2 लाख रुपये मिळवायची आवश्यकता असेल तर आधार कार्ड हे एक आपले महत्त्वाचे आणि मुख्य दस्तऐवज ठरू शकते। या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की आधार कार्डवर 2 लाख रुपयाचे लोन कसे मिळवता येईल, त्यासाठी कोणते कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि यामध्ये पात्रता काय आहे व त्याचा अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी व तुम्ही अर्ज मिळवण्याचे फायदे तुम्हाला काय होईल ते आता संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आधार कार्ड लोन म्हणजे काय ते आता तुम्हाला मी पहिल्यांदा सांगणार आहे। आधार कार्डवर लोन घेतल्यास ते एक प्रक्रियेचे वैयक्तिक कर्ज असते, ज्यात बँका किंवा इतर वित्तीय संस्थेकडून आर्थिक सहाय्य मिळवता येते। हे कर्ज विशेषतः तातडीच्या आर्थिक गरजासाठी घेतले जाते। वैद्यकीय खर्च, शिक्षण, घरातील निर्माण काम, लग्न इत्यादी प्रकारच्या खर्चासाठी हे कर्ज उपयुक्त ठरू शकते। आधार कार्ड हे एक ओळखपत्र म्हणून वापरले जाते, त्यामुळे लोन मिळवण्यासाठी इतर कागदपत्रांची आवश्यकता कमी असते। आधार कार्डवर लोन घेण्यासाठी काही मूलभूत अटी आहेत, त्या लक्षात घेतल्यास कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी होईल। त्यासाठी आता अटी खालीलप्रमाणे आहेत, ते नीट लक्ष देऊन बघा। नंबर 1, अर्जदार भारतीय नागरिक असावा। नंबर 2, अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्ष असावे। नंबर 3, अर्जदाराचे क्रेडिट कार्ड स्कोअर चांगले असावे। नंबर 4, बँकेत नियमित लेनदेन असावा। नंबर 5, अर्जदाराने आयकर रिटर्न दाखल केला असावा किंवा त्याचे उत्पन्न सिद्ध करणारे कागदपत्र असावे। आवश्यकता कागदपत्रे आता काय लागणार आहेत बघा। आधार कार्डवर लोन घेताना इतर कोणतीही जास्त कागदपत्राची आवश्यकता नाही। तुम्हाला खालीलप्रमाणे कागदपत्राची आवश्यकता लागेल। नंबर 1, आधार कार्ड म्हणजे तुमचं मुख्य ओळखपत्र। नंबर 2, पॅन कार्ड म्हणजे तुमच्या आयकर संबंधित कागदपत्र आहे। नंबर 3, बँक स्टेटमेंट, मागील 6 महिन्याचे स्टेटमेंट यामध्ये असते। नंबर 4, उत्पन्नाचा पुरावा, पगाराची पावती किंवा आयकर रिटर्न। हे कागदपत्र आपल्या लोन अर्जासोबत सादर केले जातात। त्यानंतर कर्ज प्रक्रियेला सुरुवात होते। आधार कार्डवर लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत। काही महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे बघा आता। नंबर 1, कागदपत्राची कमी संख्या। आधार कार्डच्या सहाय्याने लोन प्रक्रिया खूप सोपी होते, त्यासाठी जास्त कागदपत्रे आवश्यक नाहीत। नंबर 2, तेल आणि तारण नाही। कर्ज घेण्यासाठी जमीनदार किंवा तारण ठेवण्याची आवश्यकता नाही। नंबर 3, जलद प्रक्रिया। अर्ज डिजिटल पद्धतीने केला जातो आणि प्रक्रिया वेगाने पूर्ण होते, त्यामुळे लवकर अर्ज मिळवता येते। नंबर 4, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया। कोणत्याही शाखेवर जाऊन अर्ज करण्याची गरज नाही, ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे। कर्जाची परतफेड आणि व्याजदर किती टक्के आता तुम्हाला मिळणार आहे बघा। कर्ज घेण्याच्या वेळी व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी महत्त्वाचा आहे। बँकेनुसार व्याजदर बदलू शकतो, पण सामान्यतः 10% ते 24% दरम्यान असतो। कर्जाची परतफेडीची अटी सामान्यतः 12 महिन्यापासून 60 महिन्यापर्यंत असतात। कर्ज घेण्यापूर्वी परतफेडीची अटी तपासणे आवश्यक आहे। जर आपण 2 लाख रुपयाचे लोन घेतले आणि त्याची परतफेड 12 महिन्याच्या कालावधीत केली तर दर महिना कर्जाची एक निश्चित रक्कम परत केली जाते। याचा अर्थ कर्जाची परतफेडीला सुरुवात होण्यापर्यंत काही काळ लागेल। विलंब शुल्क आणि दंडसुद्धा विचारता घ्या। लगेच विलंब शुल्क आणि दंडसुद्धा विचारात घ्या। आधार कार्ड लोन कसे अर्ज करायचे बघा। आधार कार्डवर लोन अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे। ते खालील दिलेल्या चरणाचा वापर करून आपण कर्जासाठी अर्ज करू शकता। नंबर 1, ऑनलाईन अर्ज करा।
आधार कार्डवर लोन अर्ज करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे ऑनलाईन अर्ज करणे. बँक किंवा वित्तीय संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करा. नंबर 2, संपूर्ण माहिती भरा. अर्ज करताना तुमचे वैयक्तिक आणि आर्थिक तपशील भरावेत. यामध्ये तुमचे आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक खात्याचे तपशील आणि उत्पन्नाचे पुरावे भरावे लागतील. नंबर 3, कागदपत्र अपलोड करा. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट आणि उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा. नंबर 4, कर्ज मंजूर मिळवा. सर्व माहिती चांगल्या प्रकारे तपासल्यानंतर बँक किंवा वित्तीय संस्था लोन मंजूर करेल. काही वेळानंतर तुमच्या बँक खात्यात 2 लाख रुपये जमा होईल. आधार कार्डवर कर्ज मंजूरची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाते. आपल्या अर्जाची तपासणी झाल्यानंतर बँक किंवा वित्तीय संस्था 24 ते 48 तासाच्या आत कर्ज मंजुरी देऊ शकते. मंजुरी मिळाल्यावर त्वरित पैसे आपल्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. आधार कार्ड लोनचा वापर कुठे करावा? आधार कार्डवर घेतलेले लोन सामान्यतः वैद्यकीय खर्च, शिक्षण, व्यवसाय सुरू करण्यासाठी, घरासाठी किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरले जाते. याचा वापर कोणत्याही प्रकारच्या तातडीच्या खर्चासाठी केले जाऊ शकतो. आधार कार्डवर लोन घेणे हे एक सोपे आणि त्वरित उपाय आहे, ज्यामुळे तुमच्या आर्थिक गरजा सहज आणि जलद पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कर्जाची आवश्यकता असल्यास आधार कार्ड हे तुमचे प्रमुख ओळखपत्र आहे. डिजिटल युगात या अर्ज प्रक्रियेला अधिक सोपी आणि वेगवान बनवले गेले आहे. तुम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता असल्यास आधार कार्डच्या माध्यमातून 2 लाख रुपये मिळवणे आता सोपे झाले आहे. मात्र कर्ज घेण्यापूर्वी त्याच्या अटी व शर्ती तपासून अर्ज करा आणि परतफेडीची योग्य योजना करा. आधार कार्डवर लोन मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.